मी सीमास पुणे स्वाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया ओल्या बोंबलाची आंबट कालवण कसं बनवायचं ते। चला तर साहित्य बघूया। हे 3 ते 4 ओले बोंबील एका बोंबलाचे 2-2 तुकडे करून स्वच्छ धुवून घेतले आहेत। पाहू शकता अर्धा इंच आला आहे, 10 ते 11 लसणाच्या पाकळ्या आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत, पाऊण वाटी सुकं खोबरं आहे। याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल। मसाले बघू शकता, थोडीशी कोथिंबीर कापून घेतली, आवश्यकतेनुसार तेल घेतलं आहे, आगरी कोळी मसाला 2 चमचे घेतला आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, आवश्यकतेनुसार मीठ घेतला आहे, 4 ते 5 कोकम घेतले आहे। चला तर सर्वात प्रथम आपण हे सुकं खोबरं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सुकं खोबरं बारीक करून घेतलं आहे। आता आपण हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे जरा मीडियमच बारीक करायचं आहे, जास्त बारीक करायचं नाहीये। पाहू शकता मिरची, लसूण आणि आलं हे आपण जरा आबडधोबडच बारीक केलेलं आहे। चला तर मग सर्वात प्रथम आपण गॅस चालू करून अशी कढई तापायला ठेवायची आहे। पाहू शकता आपली कढई तापली आहे। आपण आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यावरती आपण लगेचच जो 2 ते 4 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत ती आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे आलं लसणाचं ते टाकणार आहोत। ते टाकल्यावरती तेलामध्ये जरा 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅस जरा बारीक करायचा आहे। त्याच्यानंतर आपण 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे आगरी कोळी मसाला। आता हे मसाले टाकल्यावर आपण 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। पाहू शकता आपला मसाला किती छान परतला आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत। जे मी मसाला वाटला होता ते तेवढंच पाणी टाकलेलं आहे। गॅस जरा थोडासा फास्ट करायचा आहे। त्याच्यानंतर जे आपण सुकं खोबरं बारीक केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत। 4 ते 5 कोकम आहेत ते टाकणार आहोत। 1 चमचा मीठ घेतला आहे ते टाकणार आहोत। चला तर आपण आता याची 3 ते 4 मिनिटात उकळी येण्याची वाट बघूया। पाहू शकता आपल्या कालवणाला छानशी उकळी आली आहे। बोंबील नेहमी उकळी आल्यावरतीच टाकायचे, कारण ते अगोदर जर टाकले तर बोंबलाचा गाळ होतो। आता उकळी आली आहे, उकळी आल्यावरतीच आपल्याला हे ओले बोंबील त्याच्यामध्ये हळूहळू सोडायचे आहे। उकळी आल्याच्या नंतर जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटं बोंबील त्याच्यामध्ये उकळून द्यायचे आहेत, शिजून द्यायचे आहेत। याच्यापेक्षा जास्त शिजवल्यावर बोंबलाचा गाळ होतो। पाहू शकता 4 ते 5 मिनिटं झाले आहेत। आपल्या कालवणाला बोंबलाच्या किती छान उकळी आली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकली की गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपलं कालवण आता बोंबलाचं तयार झालं आहे। चला तर आपण गॅस बंद करूया। पाहू शकता आपलं ओल्या बोंबलाचं आंबट कालवण कसं तयार झालं आहे। तुम्ही एकदा घरच्या घरी नक्की करून बघा। जर माझा चॅनल, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।